संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा ही वादळी ठरण्याची शक्यता. डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार की विशेष अधिवेशन बोलावलं जाणार याकडे लक्ष. काँग्रेसकडून खासदारांना बुधवारपर्यंत व्हिप जारी. गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतात पण संसदेत येत नाहीत. गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची टीका. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आज सकाळी 11 वाजता भेट होणार. विकास कामांसाठी मोदींच्या भेटीची वेळ मागितली आहे. सुप्रिया सुळे यांचं भाष्य. पवारांची राष्ट्रवादी एनडीएला मदत करेल असं वाटत नाही. खासदारांनी पंतप्रधानांना भेटणं याचं आश्चर्य काय? संजय राऊतांचा सवाल. मतदारसंघातील प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घ्यावी लागते, राऊतांचं वक्तव्य. मोदी शहांच्या दरबारात वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचा सवाल. सगळे मवियातच, तुम्ही मनातील शंका दूर करा, संजय राऊतांची स्पष्टोक्ती. मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, आशिष शेलारांची टीका. आमचे 8 खासदार डिलिमिटेशन विरोधात मतदान करतील. डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी आज मोदींची भेट. रोहित पवारांचं वक्तव्य. तर डिलिमिटेशनवर चर्चा करायला हरकत नाही, शशिकांत शिंदे यांचं भाष्य. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास. फडणवीस जयंत पाटलांसोबत राहुल नार्वेकर ही विमानात. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान एकाच विमानातून तिघांचा प्रवास. मुख्यमंत्र्यांच्या विमानात बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. फडणवीसांचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे. फडणवीस जयंत पाटील यांच्या एकत्र विमान प्रवासावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बदलल्यानं मराठा आरक्षणाची पुन्हा नव्यानं सुनावणी होणार. हायकोर्टातील मराठा आरक्षणाची सुनावणी लांबण्याची शक्यता. समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तराला जायला तयार. जीवघेणं उपोषण करू शकतो तर कुणाचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. सरकार मराठा समाजाची वारंवार फसवणूक करते. शिंदे फडणवीसांच्या वादात मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप. मंत्री बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका. मंत्री उदय सामंतांकडून स्पष्ट. तसंच दाखले रद्द करण्याचा निर्णय नाही. जरांगेंचा गैरसमज. चर्चेतून मार्ग काढणार, मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय. लोकप्रियतेसाठी जरांगे कोणत्याही भाषेत बोलतात, धमक्या देतात. दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल. विजय वडेट्टीवार यांचा घणाघात. मनोज जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंचाही आज सोलापूर दौरा. ओबीसी भटक्या विमुक्तांशी संवाद साधणार. मराठा समाजापाठोपाठ धनगर बांधवांचाही. धनगर आरक्षणावरून एल्गार. धनगर बांधव मेंढरांसहित मुंबईत उतरण्याचा इशारा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. मल्हार रक्षक संघटना आक्रमक. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांच्याकडून तक्रार. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आरोप. कुणी नाटक केलं तर नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेन. आम्हाला बुद्धू समजाल तर लायकी दाखवू. गणेश नाईक यांचा नाव न घेता एकनाथ शिंदेंना इशारा. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मनसेची सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर महत्वाची बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. पश्चिम उपनगरातील नवीन नियुक्त्या आणि पक्षात बदल करणार. मनसेत पालिका निवडणुकांमध्ये बंडखोरी केलेल्या अनिशा माजगावकर आणि राहुल चव्हाण पुन्हा पक्षात सक्रिय होणार. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी भाजप नेते विजय चौधरी यांना आज नंदुरबार जिल्हा कोर्टात हजर करणार. विजय चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपणार. मराठी भाषा शिकण्यासाठी आता मुदत वाढवून दिली जाणार नाही. दीपक केसरकर यांची माहिती. शासनाने 105 दिवसांची मुदत वाढवून दिली होती. ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा आलीच पाहिजे. केसरकरांची प्रतिक्रिया. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भाजप राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा जल्लोष करणार. वरळी प्रोमेनेडमध्ये दुपारी 3 वाजता तिरंगा रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम रॅलीत सहभागी होणार. पुण्याच्या उरळी कांचन पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा. बेकायदा सावकारी आणि छळाची तक्रार नोंदवण्याचं काम सुरू असतानाचा प्रकार. आरोपींच्या समर्थनार्थ आलेल्या छाया राऊत
आणि निकिता राऊत यांच्याकडून पोलिसांच्या उपस्थितीतच गोंधळ। उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना बुलढाण्याच्या शेलसूरचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे शहीद। अतिउंचीवर असताना प्राणवायू कमी पडल्यानं तब्येत बिघडली होती। अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीचा उपचारादरम्यान मृत्यू। हिंदुत्ववादी संघटनांकडून शहरात बंदची हाक। अहिल्यानगर शहरात तणावपूर्ण शांतता। छत्रपती संभाजीनगरच्या बनोटीतील पतीच्या आत्महत्येचं गूढ उकललं। पत्नीनंच मित्राच्या मदतीनं पतीचा गळा आवळला। पत्नी ज्योती बोरसे आणि मित्र गणेश शिंदेला अटक। दारूच्या व्यसनामुळे पती त्रास देत असल्याचा पत्नीचा दावा। सिंधुदुर्गमधल्या आंबोली धबधब्यावर साप चावल्यानं कर्नाटकमधील पर्यटकाचा मृत्यू। सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद। नाशिकच्या छत्रपती शिवाजी चौकात भर रस्त्यात एकाला टोळक्याकडून बेदम मारहाण। मारहाणीचं कारण अस्पष्ट। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पालघरमधील जव्हार हनुमान पॉइंटवर तरुणांची दुचाकीवर स्टंटबाजी। गर्दीच्या ठिकाणी स्टंटबाजी सुरू असल्यानं पोलिसांकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न, मात्र तरुणांनी पोलिसांच्या गाडीलाच घेराव घालत गाडी घेऊन गेल्याचा प्रकार। अमरावतीच्या मुथूट फिनकॉर्पमध्ये शाखा व्यवस्थापकाकडूनच सोनलंपास। तक्रारदारांची संख्या 57 वर। अपहारातील सोनं आणि रकमेमध्ये वाढ। राज्यात पवित्र पोर्टलवरून 30,209 शिक्षकांच्या भरतीला अखेर मुहूर्त, मात्र उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी। वारंवार तांत्रिक अडचणी उद्भवल्यानं 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। महाराष्ट्रासह देशात पावसाची तीव्रता वाढणार। 13 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढणार। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, गोंदिया, जालना, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। नाशिकमध्ये आज वेदशास्त्र पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार। गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात मध्यरात्री आणखी वाढ। पाण्याचा विसर्ग 15,856 क्युसेकनं वाढवला। धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 62,261 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। अमरावतीच्या तिवसामध्ये 3 वर्षांपासून खचलेल्या पुलामुळे अपघाताची शक्यता वाढली। वणी ते सुलतानपूर गावाला जोडणारा पूल धोकादायक अवस्थेत। नागरिकांकडून जीव मुठीत धरून प्रवास। गोंदियातील सोनी चिल्हाटी मार्ग मागच्या 24 तासांपासून बंद। पुलावरून पाणी वाहत असल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद। नागपूरमधील नाग नदी प्रकल्पातील खोदकामावर गडकरींची कारवाई। रस्ते खोदून पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन। संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश। नागपूर जिल्ह्यात घरांची रजिस्ट्री रोखल्याचे कोणतेही आदेश दिले नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। भोगवटा प्रमाणपत्र न घेणाऱ्यांच्या रजिस्ट्री न करण्याच्या सूचना। नाशिकमध्ये आणखी महिनाभर भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता। भूकंपाच्या धक्क्यांबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा। जुलैपासून नाशिक जिल्ह्यात 1.6 ते 4.3 रिश्टर स्केलचे 64 धक्के। जमिनीखाली निर्माण झालेला दाब सौम्य धक्क्यांमधून बाहेर पडतोय, तज्ज्ञांचं मत। बुलढाण्याच्या भोकरदनमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1.5 वर्षांपासून शिक्षक गैरहजर। 1.5 वर्षापासून गणिताचे शिक्षक बाळू गव्हाणे यांची शाळेला दांडी। शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर।